जन्म झाल्यानंतर लगेच 1 तासामध्ये ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं असतं. पण बरेचदा असं होतं, की आईला दूध येत नाही. कारण सिझेरियन सेक्शन नंतर बरेचदा हे बघितलं गेलेलं आहे, की आईला दुधाची सुरुवातच होत नाही. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बऱ्यापैकी सुरुवात असतं, पण मग करायचं काय? तर गाईचं दूध द्यायचं, की सहज साठवायचं? तर यातलं काहीही करायचं नाहीये. महत्वाचं काय आहे, की पहिल्यांदा बाळाला आईला लावायचंच. कारण दूध येऊ की नाही, तो जो रिफ्लक्स असतो त्यानी ब्रेन लाइक स्टिम्युलस पोहोचतो आणि शरीरामध्ये प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन निर्मितीस सुरुवात होते. पहिल्यांदा जी आई बनते तिला 2 ते 3 दिवस लागू शकते दूध निर्मितीला. पण घाबरायची अजिबात गरज नाही. दूध येणारच आहे. त्यानंतर अशा वेळेस मग बाळाला उपाशी ठेवायचं का? तर अजिबात नाही. बरेचदा डॉक्टर रिकमेंड करतात, की फॉर्म्युला मिल्क देता येतो. कारण फॉर्म्युला मिल्क हा नियर टू मदर मिल्क असतो. अशा वेळेस आईच्या दुधाला लावल्यासोबतच जर पोट भरत नसेल, तर आपण फॉर्म्युला मिल्कची मदतसुद्धा घेऊ शकतो आणि ते अतिशय योग्य आहे. पण फॉर्म्युला मिल्क बनवताना काळजी घेणं खूप गरजेची आहे. कारण जो फॉर्म्युला मिल्क बनवतो आहे, ते पाणी उकळलेलं असलं पाहिजे. त्यानंतर ढोपरापर्यंत हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजे. ज्या भांड्यामध्ये आपण दूध बनवणार आहोत किंवा वाटी आणि चम्मच, तो अत्यंत चांगल्या पद्धतीने उकळलेला गेला असला पाहिजे. हे सॅनिटायझेशन जर प्रॉपर फॉलो होत असेल, तर फॉर्म्युला मिल्क द्यायला काही हरकत नाही.